42 केल्या, 2 धावा पेनल्टीच्या. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 42 धावा यांच्या झाल्यात बॅटिंग करून आणि 2 धावा पेनल्टीचे दिलेल्या आहेत. बरोबर आहे, बरोबर केलंय. मी बघतो ना, बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे आहे कोणावरती अन्याय होणार नाहीये याची आम्ही देखील काळजी घेतो. त्यासाठी आहे ना आपण आपला एक खेळाडू आहे तुमचा आणि त्याने देखील योग्य निर्णय दिलाय. पहिला बॉल राहुल जाधव आणि समोर असणार आहे निखिल आणि दुसऱ्या बाजूला जिग्नेशला बनवणार आहोत. जिग्नेशची बॅटिंग मी पाहिले. येस, पहिला बॉल राहुलचा राऊंड द विकेटने. पहिला काय बॉल टाकला, वेग आणि वेग आणि वेग, काय अँगल बनवले पहिल्याच बॉल वरती राहुलने आणि निखिलला बीट केले. पहिला बॉल शॉर्टला, पहिला बॉल ब्युटी आला, पहिला बॉल खास आला, पहिला बॉल स्पेशल आला, पहिला बॉल क्लास आला. नेक्स्ट बॉल राहुल तयार. निखिल हा देखील बॉल इथे डॉट होत असताना खोपोली मधला आहे का? अरे बापरे, जबरदस्त या राहुलची बॉलिंग पाहत आहोत. ओहो, पुन्हा एकदा राहुल खोपोलीचा. मग मी पण खोपोलीचाच आहे, मला माहित नाही, पण राहुल खूप छान बॉलिंग करतोय. आतापर्यंत 3 बॉल राहुलने डॉट टाकलेत आणि खोपोलीमध्ये खेळतात क्रिकेट, मला माहिती आहे. काल चिंचोलीची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या संघाने नंबर मारला. परंतु ओहो, काय बॉल टाकलाय, फर्निचर डिस्पॅच केलेत राहुलने आणि पहिला धक्का लागतोय ते विकी पॅथर स्टिम्पला. फलंदाजी ते बाद झालाय निखिल. राहुलची अप्रतिम बॉलिंग सध्या पाहायला मिळते. 3 बॉल लगातार इथे डॉट टाकल्याने 4थ्याच बॉल वरती फलंदाजाला इथे बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खास करून खोपोली शहरामधून हा खेळाडू या मैदानामध्ये खेळण्यासाठी आले आणि काय प्रतिम कामगिरी आतापर्यंत केले. लगातार 3 बॉल डॉट, 4था बॉल देखील डॉट, त्याच्यामध्ये विकेट. ओहो हो, बॅटची काढा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. काय बॉलिंग करतोय राहुल, अगदी फिरकीचा जादूगर, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि एक टप्पा, तिचा टप्पा त्याने बदलला नाहीये. बाहुबली मधला कटप्पा, घरातला पप्पा आणि गोलंदाजचा डबा आणि पहिलं षटक मेडल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. खोपोली शहरामधून, त्या परिसरामधून आलेला खेळाडू